गिरगाव शोभायात्रेमध्ये आपण आहोत आणि आता अभिजित आपल्या बरोबर आहे. फारच सुंदर दिसतोय तो. खूप स्वागत राजश्री मराठी. थँक्यू. तुझं पण खूप स्वागत आणि तुमच्या मार्फत मला जे जे बघतायत त्या सगळ्यांना मराठी नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा आणि फार बरं वाटतंय मला आज. आणि शोभायात्रा आहे, इतका लाईव्हली वातावरण आहे, सगळे छान तयार होऊन आलेत. अभिजित, तुझी सगळ्यात पहिले शोभायात्रेची ओळख कधी झाली? सगळ्यात पहिली शोभायात्रा कोणती होती? माझी खरी ओळख गिरगावच्या शोभायात्रेची और स्वागत यात्रेची झाली ती फक्त आणि फक्त स्टार प्रवाहामुळे. कारण खरंच सांगतो, माझा मुंबईशी तसा काही संबंध पूर्वी नव्हता, त्यामुळे गिरगावच्या स्वागत यात्रेबद्दल मी फक्त ऐकून होतो. पण माझी पहिली ओळख मागच्या वर्षी झाली. म्हणजे मला खरं थोडं वाईट वाटतंय की फार उशिरानं ओळख झाली, पण इथला जो काही माहोल आहे दॅट इज अमेझिंग. आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रात राहणाऱ्या और जगाच्या पाठीवर कुठेही असलेल्या मराठी माणसानं एकदा इथला माहोल काय आहे, इथलं वातावरण काय आहे हे अनुभवायलाच हवं. कारण त्याशिवाय तुम्हाला ते कळणार नाही. म्हणजे मी कितीही सांगितलं तरी तो अनुभव इथे येऊन घेण्यासारखाच आहे. कमाल स्टायलिंग आहे आज. कोणाला क्रेडिट आहे आजच्या लुकचं? आज खरं सांगायचं तर 2-3 जणांना फार महत्त्वाचं मला क्रेडिट द्यावं असं वाटतं. एक तर रॉयल दस्ता, पुण्याचा फार मोठा ब्रँड आहे जे इंटरनॅशनली दे आर व्हेरी पॉप्युलर. आणि दुसरं म्हणजे हर्षदा मोरे माझी स्टायलिस्ट. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट सुखदा, तिच्याशिवाय माझं पान नाही हलू शकत. त्यामुळे यामध्ये जे काही चांगलं आहे ते सगळं तिचं आहे आणि मी फक्त आय एम जस्ट कॅरिंग इट. आणि ना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे ब्रोच मला इथे दिसतंय तुझ्या चपलेवर सुद्धा आहे. एवढं लक्ष दिलंय आज रेडी होऊन. अगं काय विचारू नको, हे रात्री 1 वाजेपर्यंत चाललं होतं. मला असं लक्षात आलं आहे, हे तुमच्याही बाबतीत खरं आहे की नाही मला सांगा. तुम्ही कितीही तयारी करा, एखाद्या दिवसासाठी तुम्हाला रेडी व्हायचं असेल तर 11th आवरला जी तयारी होते ना तुमची ऐन वेळेला, आदल्या रात्री जागून काहीतरी गोष्टी करा, त्याशिवाय तुमचा तो लुक पूर्ण होत नाही आणि त्याशिवाय त्या ओव्हरऑल फंक्शनला मजा येत नाही. मग ते लग्न असो किंवा इतर कुठलंही कार्य. सो माझ्या बाबतीत तरी असं नेहमी होतं, घातलं आणि रेडी होतं. असं फार कमी वेळेला होतं. पण मला असं वाटतं सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही किती भारी कपडे घालताय किंवा काय घालताय यापेक्षा तुम्ही ते कसे कॅरी करताय. तुम्ही अत्यंत काय म्हणू आपण कॉन्फिडेंटली ती जर कॅरी करत असाल आणि तुमचा जर स्वतःवर विश्वास असेल की मी भारीच दिसतोय तर विषय संपला. पण अभिजित, आज कोणत्या संकल्पाची गुढी तुला उभारायला हवी? मी खरं सांगू, आपण सगळेच ना आपापल्या आयुष्यात खूप टेन्शन्स फ्रस्ट्रेशन्स घेऊन जगतोय. सो मला असं वाटतं या मराठी नवीन वर्षाच्या निमित्तानं मी स्वतः असा प्रयत्न करणार आहे की माझ्या कंट्रोलमध्ये ज्या गोष्टी आहेत त्यांचाच जास्तीत जास्त विचार करून, ज्या कंट्रोलमध्ये नाहीत अशा ज्या गोष्टी आहेत ज्याच्याबद्दल आपण उगीच एक ओव्हर थिंकिंग करत असतो त्याबद्दल जरा कमी विचार करावा आणि स्वतःचा स्ट्रेस जरा कमी करावा, जेणेकरून इतरांना पण थोडासा ताण कमी करण्यासाठी मला प्रोत्साहित करता येईल. आणि सुखदाला तू क्रेडिट दिलंच आहेस आजच्या या कामाचं. तर गुढीपाडवा स्पेशल एखादा उखाणा होऊन जाऊ देत. याआधी मी कधी तुला सांगितलं नाहीये, आज होऊन जाऊ देत जरा उखाणा. अरे बापरे, अरे असं ऐन वेळेला बॉम्ब टाकलं की फार होतं. नवीन वर्षाच्या देतो तुम्हाला शुभेच्छा, आज आहे गुढीपाडवा. नवीन वर्षाच्या देतो तुम्हाला शुभेच्छा, आज आहे गुढीपाडवा. सुखदाशिवाय नाही माझं पान हलत, तीच म्हणते कर की काहीतरी गाढवा. थँक्यू सो मच आणि खूप शुभेच्छा. थँक्यू. छान दिसतेस आणि तू पण मस्त दिसतेस. थँक्स.